नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेला आहे अंकगणितामधला शेकडेवारी हा चॅप्टर आणि शेकडेवारी या चॅप्टरचे आपण ऑलरेडी 2 पार्ट बघितलेले आहेत. आजचा आपला तिसरा पार्ट आहे. तिसऱ्या पार्टमध्ये आणखी आपण वेगवेगळ्या तऱ्हेचे एक्झाम्पल बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न यामध्ये असणार आहेत. पहिला प्रश्न बोर्डवरती लिहिलेला आहे मी. बघा, एका संख्येचे 57% व त्याच संख्येचे 41% यामधील फरक 240 आहे, तर ती संख्या कोणती? आता व्यवस्थित लक्षात घ्या. एका संख्येचे 57% व त्याच संख्येचे 41% यामधील फरक 240 आहे, तर ती संख्या कोणती? तर बघा, आपल्याला ती संख्या माहीत आहे का? नाही माहिती. मग मी ती संख्या बरोबर काय म्हणतो? एक्स म्हणतो. ती संख्या बरोबर काय? एक्स. आता बघा, एका संख्येचे 57% म्हणजे त्या संख्येचे एक्सचे आपल्याला ती माहीत नाही ती संख्या काय? एक्सचे 57% व त्याच संख्येचे 41% म्हणजेच एक्सचे 41% आहे ना. एक्सचे 41% यामधील फरक म्हणजे यामधली वजाबाकी फरक किती आहे? 240 आहे. तर एक्स बरोबर किती? तर ती संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. बरोबर आहे. एका संख्येचे 57% ती संख्या मला माहीत नाही म्हणजेच काय? एक्स. म्हणून एक्सचे 57% व त्याच संख्येचे 41%. परत आता ती संख्या मला माहीत नाही म्हणून तिचे 41% म्हणजेच एक्सचे 41%. यामधला फरक म्हणजे यामधली वजाबाकी किती आहे? 240 आहे. तर ती संख्या कोणती? म्हणजे यांची वजाबाकी 240 लिहिली तर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. गणिती फॉर्ममध्ये याला जर लिहायचं असेल तर एक्स गुणेला 57/100 वजा एक्स गुणेला 41/100. बरोबर आहे. कारण टक्के म्हणजेच काय असते? छेदामध्ये 100 असतात. बरोबर 240. पुढे सॉल्व केलं. 57 गुणेला x 57x छेदामध्ये 100 वजा 41x छेदामध्ये 100 बरोबर उत्तर किती आलं? 240. ठीक आहे. आता 57x वजा 41x आहेत कारण छेद कसा आहे? सारखा. तर याची वजाबाकी होईल. 57x वजा 41x म्हणजे किती झाले? 16x छेद एकदाच लिहायला लागेल 100 बरोबर 240. एक्सची किंमत आपण काढू शकतो. एक्स बरोबर काय होईल? हा 100 भागाकारामध्ये इकडे जाताना गुणाकार मध्ये येईल. 240 गुणिला 100 होईल. आणि हा जो 16 आहे हा गुणाकारात आहे, वरती आहे, इकडे जाताना खाली येईल. ठीक आहे. तर 16ने याला भाग जाईल का बघा, किंवा 4ने भाग दिला तर 4 चौक 16 4 सर्क 24 हे झाले 60. 4ने याला जर भागलं तर 4 1 4 किती वाक्य राहिले? 2 4 5 20. 15 गुणेला 100 म्हणजे एक्स बरोबर आपल्याला किती उत्तर भेटते? 1500. तर ती संख्या कोणती आहे रे? 1500 आहे. तर ती संख्या कोणती भेटली आपल्याला? 1500 भेटलेली आहे. ही होती आपली रेग्युलर पद्धत. आता एक शॉर्ट ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सर्वांना दिसू राहिलं? ओके, ही झाली रेग्युलर पद्धत. एक शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सांगतो. बघा, समजा तुम्हाला माहीत आहे इथे दिलेलं आहे त्यांनी की एका संख्येचे 57% व त्याच संख्येचे 41% यामधला फरक किती आहे? 240. म्हणजे 57% वजा 41% डायरेक्ट जर केलं तर बरोबर मला किती भेटतात? 240. म्हणजे 57% वजा 41% किती होतात? 16% आहे ना. तर 16% बरोबर किती रे? 240. या दोघांमधला फरक किती आला? 16%. 16% बरोबर किती? 240. तर ती संख्या विचारली आपल्याला. मग इथं टक्केवारी आहे. टक्केवारी आहे म्हणजे काय? सगळा 100 सोबत खेळ आहे. तर 100% बरोबर किती? बरोबर काय? एक्स. आता तिरपा गुणाकार केला तर उत्तर आपल्याला भेटेल. म्हणजे 16 गुणेला एक्स बरोबर 240 गुणेला 100. मला एक्सची किंमत कायची आहे? 16 इकडे जाणार म्हणजे एक्स बरोबर 240 गुणेला 100 भागेला 16. ठीक आहे. 16ने डायरेक्ट भाग जातो, देऊन टाका. 16 1 16 किती बाकी राहिले रे? 8 बाकी राहिले. 16 5 80. 15 गुणेला 100 म्हणजे एक्स बरोबर 1500 आलं. म्हणजेच ती संख्या बरोबर आपल्याला काय भेटली? 1500 अशी भेटलेली आहे. समजलं? तर अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहेत. दुसरा प्रश्न याच टाईपमधला बघूया कशा पद्धतीनुसार सोडवता येईल. ठीक आहे. समजा दुसरा प्रश्न आपण याला असं केलं. एका संख्येचे 53%
53, 45 आणि 560. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, एका संख्येचे 53% व त्याच संख्येचे 45% यामधील फरक 560 आहे, तर ती संख्या कोणती. ठीक आहे. दुसऱ्या पद्धतीनुसार करू. 53% व 45% यामधला फरक 560 आहे. म्हणजेच 53मधून जर 45 गेले तर किती राहिले 8. म्हणजेच 8% बरोबर किती रे 560. तर 100% बरोबर किती. तर 100% मला काढायचं आहे म्हणजेच x. तिरपा गुणाकार केला म्हणजेच काय होतील 100 गुणिला 560 8 गुणिला x. xची किंमत काढायची आहे 8 इकडे जाईल म्हणजे 100 गुणिला 560 भागेला काय 8 बरोबर x. 8 7 किती होतात 56 म्हणजे 70 गुणिला 100 म्हणजे किती झाले 7000. तर x बरोबर किती 7000 आपल्याला भेटलेला आहे. तर ती संख्या कोणती भेटलेली आहे 7000. रेग्युलर पद्धतीनुसार काढायचं असेल त्या पद्धतीनुसार पण एकदा करून बघू म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. परत आता आपण पहिली पद्धत बघितली होती त्या पद्धतीनुसार सुद्धा बघू. एका संख्येचे 53% व त्याच संख्येचे 45% यामधील फरक 560 आहे. आता ती संख्या मला माहीत नाही म्हणून मी ती संख्या बरोबर म्हणतो x. ती संख्या बरोबर काय x. ठीक आहे. आता त्याच संख्येचे 53% म्हणजे xचे 53% आणि त्याच संख्येचे 45% म्हणजे xचे 45% यामधील फरक म्हणजे यांची वजाबाकी बरोबर किती आहे 560. गणिती रूपामध्ये आता कसं लिहिणार x गुणिला 53% म्हणजे 53 भागेला 100 वजा x गुणिला 45 भागेला 100 बरोबर उत्तर किती आलं 560. 53 गुणिला x म्हणजे 53x छेदामध्ये 100 वजा 45x छेदामध्ये 100 बरोबर उत्तर किती आलं 560. छेद सारखे आहेत तर 80 ची वजाबाकी होईल. 53x वजा 45x किती झाले 8x भागेला 100 बरोबर किती झाले 560. तर x बरोबर हा 560 जसा तसा 100 भागाकारात इकडे जाताना गुणाकारामध्ये आला आणि 8 इकडे गुणाकारात इकडे जाताना भागाकारामध्ये आला. 8 7 56 म्हणजे 70 गुणिला 100 म्हणजे उत्तर किती आलं 7000 आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. एक प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देतो तो तुम्ही सॉल्व करा. तिसरा प्रश्न बघा. एका संख्येचे 12.5 व त्याच संख्येचे 8%. तिसरा प्रश्न एका संख्येचे 12.5 व त्याच संख्येचे 8%. एका संख्येचे 12.5% व त्याच संख्येचे 8% यामधील फरक 90 आहे तर ती संख्या कोणती असं तुम्हाला विचारलेलं आहे. ऑप्शन आहे 2000, 3000, 4500, 6000. पहिला ऑप्शन आहे 2000, दुसरा ऑप्शन आहे 3000, तिसरा ऑप्शन आहे 4500 आणि चौथा ऑप्शन आहे 6000. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे 4 ऑप्शन आहेत. हे प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे हा प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. एका संख्येचे 12.5% व त्याच संख्येचे 8% यामधील फरक 90 आहे तर ती संख्या कोणती हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे. पुढचा टाईपमधला नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. 5.1/2% कंटिन्यू मग चालू राहू. ठीक आहे. प्रश्न मी लिहिताना तुम्ही सुद्धा लिहित चला म्हणजे तुमचा टाइमपास होणार नाही. ठीक आहे. चौथा प्रश्न 5.1/2 चे किती टक्के चे किती टक्के 12.1/2 आहेत. ठीक आहे. इझी प्रश्न आहे सॉल्व करून घेऊ. 5.1/2 5.1/2 आपल्याला माहित आहे च्याची म्हणजे काय असतं रे गुणाकाराचं चिन्ह किती टक्के म्हणजेच x% म्हणजेच x भागेला 100 बरोबर 12.1/2 आहे ना. किती टक्के किती आहेत 12.1/2 आहेत.
म्हणजे या 5.1/2ची आपल्याला टक्केवारी काढायची आहे. मग टक्केवारी माहीत नाही म्हणून मी x% म्हटलं. आणि x% म्हणजेच काय रे, x/100 बरोबर 12.1/2. याला सॉल्व करू तर याला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करावं लागेल. 2×5 10, 10 आणि 11, 11/2 गुणिला x/100 बरोबर 2 गुणिला 12, 12 2 24 आणि 1 25, 25/2. मला एक्सची किंमत काढायची आहे, सगळं तिकडे शिफ्ट होईल. म्हणजे x बरोबर 25/2 जसा तसा. हा 2 आणि 100 भागाकारामध्ये आहे, इकडे जाताना गुणाकारामध्ये येईल. म्हणजे 2 गुणिला 100 हे वरती होतील आहे ना. आणि खाली 11 काय येईल, परत भागाकारामध्ये येईल. हा 2 2 आपला कटला. 25 गुणिला 100 किती झाले 2500. x बरोबर 2500 आहे ना, भागेला 11. पॉईंटमध्ये उत्तर येईल. ठीक आहे, करा. किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये येईल. 11ने जर 2500ला भागलं तर तुम्हाला सरळ सरळ भेटते 11 दुनी 22. किती बाकी राहिले 3, 30 झाले. परत 11 दुनी 22 किती बाकी राहिले 8, 80 झाले. 11 7 77. ठीक आहे, बाकी राहिले 3. आता पुढे काही नाही आहे तर इथं आपण सॉल्व करू शकतो. याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहू शकतो. किती झाले 227.3/11% असं आपण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, असं त्याला उत्तर येईल 227.3/11. कारण जो पूर्ण भाग जातो तो आपण पूर्ण संख्या लिहितो, जी बाकी राहते ती अंशामध्ये लिहितो आणि ज्याने भागलं ते छेदामध्ये लिहितो. म्हणजे 227.3/11% आपल्याला उत्तर भेटेल. तर कारण त्याने टक्केवारी विचारली होती. आणि तुम्ही पॉईंटमध्ये काढू शकता. इथं पॉईंट देऊन परत 30, परत 11 दुनी 22 त्या पद्धतीनुसार तुम्ही पॉईंटमध्ये सुद्धा याचं उत्तर काढू शकता. दुसरा प्रश्न अशाच टाईपचा एक घ्यायचा आहे. दुसरा प्रश्न आहे 400चे किती टक्के म्हणजे 300 आहेत. पाचवा प्रश्न आहे 400चे किती टक्के म्हणजे 300 आहेत. इझी प्रश्न आहे ते. सेम तसंच 400 म्हणजे मला माहीत नाही. चे म्हणजे काय, गुणाकारात चिन्ह. किती टक्के, आता किती टक्के आहेत मला माहीत नाही म्हणून x% म्हणतो. बरोबर किती 300. x% म्हणजे 400 गुणिला x/100 बरोबर 300. मला एक्सची किंमत कायची आहे, सर्व तिकडे शिफ्ट होईल किंवा हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कटतील. म्हणजे x बरोबर हा 300 इकडे गुणिला हा 1 वरती आणि हा 4 खाली. 4ने याला भाग जातो. 4 7 किती झाले 28. किती राहिले 2 4 25. म्हणजे x बरोबर किती भेटलं 75%. तर ती टक्केवारी किती आहे 75%. ठीक आहे, एक प्रश्न तुम्ही सॉल्व करा. 8.1/2चे किती टक्के 10.1/2 आहेत. 8.1/2चे किती टक्के 10.1/2 आहेत. हा 6वा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला द्यायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. पुढचा टाईप्स 7वा प्रश्न बघा. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज लोकसंख्या 10,000 असेल तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल असा प्रश्न आहे. इझी प्रश्न आहे. ठीक आहे, एकदम इझी प्रश्न आहे. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते
जर आज लोकसंख्या 10,000 असेल तर 2 वर्षानंतरची लोकसंख्या त्यांनी विचारली. बघा इथं आपल्याला नंतर म्हणजे आजपासून 2 वर्षानंतरची लोकसंख्या काढायची आहे आणि इथं लोकसंख्या वाढू राहिली म्हणजे वाढत आहे आणि टक्केवारी आहे. टक्केवारी कशाशी संबंधित आहे आपल्याला माहीत आहे. टक्केवारी शक्केवारी आलं म्हणजे ते कशाशी संबंधित आहे. सगळा 100चा खेळ आहे. 100चा खेळ आहे. तर मी 2 वर्षानंतरची लोकसंख्या मला काढायला सांगितली तर 2 वर्षानंतरची लोकसंख्या बरोबर लोकसंख्या बरोबर आजची लोकसंख्या लिहून टाका किती आहे 10,000 गुणिले आता 2 वर्ष वाढणार आहे. पहिल्या वर्षी 10% वाढेल, दुसऱ्या वर्षी सुद्धा 10% वाढेल. मग पहिल्या वर्षी 10% वाढली म्हणजे 100 मध्ये 10 मिळवले 110 झाले. टक्केवारी आहे म्हणून छेदामध्ये 100 गुणिला परत दुसऱ्या वर्षी 10% वाढली म्हणजे 100 मध्ये 10 मिळवले 110 झाले छेदामध्ये 100. इथपर्यंत समजलं का सांगा. टक्केवारी 10% वाढू राहिली म्हणजे 100 मध्ये 10 आपण मिळवू राहिलो. 100 मध्ये 10 मिळवले 110 टक्केवारी आहे म्हणून भागेला 100. परत हे झालं पहिल्या वर्षासाठी वाढली. 2 वर्ष म्हटलेलं आहे म्हणून परत 100 मध्ये 10 मिळवले 110 भागेला 100. 3 वर्ष असते तर परत गुणेला 110 भागेला 100 आलं. कारण सारखीच वाढू राहिली. बरोबर आहे. कमी जर झाली असती तर 100 मधून आपण मायनस केली असती. अशा पद्धतीनुसार लक्ष ठेवा. बस काटाकाटी करा. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 11 गुणिले 11 म्हणजे 11चा वर्ग 121 आणि हे 2 शून्य म्हणजेच 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती राहील 12,100 इतकी राहील. त्या गावची लोकसंख्या किती राहील 12,100. तर अशा पद्धतीनुसार आपण इझिली हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. पुढचा प्रश्न अशाच टाईपचा बघा की काय म्हटलेलं आहे की एका गावची लोकसंख्या 30,000 असून सेम आहे प्रश्न. किंवा आपण 3 वर्षाचा घेऊ. ठीक आहे. एका गावची लोकसंख्या 30,000. ठीक आहे. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज लोकसंख्या 30,000 असेल तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल. करता येईल. इझी आहे प्रश्न. आजची लोकसंख्या किती आहे रे 30,000 गुणेला परत 10% वाढते म्हणजे 100 मध्ये 10 मिळेल 110 भागेला 100. 2 वर्षासाठी आहे म्हणून हा झाला एका वर्षासाठी. परत दुसऱ्या वर्षासाठी 110 भागेला 100. हा 0 हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कट केले, हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कट केले. 11 गुणिले 11 121 आणि याच्या पुढचे 2 शून्य गुणिला 3. ठीक आहे. हे 2 शून्य दिले 3 1 3 3 2 6 3 1 3 म्हणजे 36,300 ही काय होईल 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या होईल. ठीक आहे. 2 प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देतो ते तुम्ही सॉल्व करा. किंवा एक प्रश्न अजून आपण घेऊ. एक प्रश्न अजून आपण घेऊन टाकू म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर आज लोकसंख्या 20,000 असेल तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल असं तुम्हाला विचारलं तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करणार. सेम तीच पद्धत. आजची लोकसंख्या आहे 20,000 आणि 2 वर्षानंतरची लोकसंख्या विचारली म्हणजे आजची लोकसंख्या लिहून टाका 20,000 गुणेला दरवर्षी 5% वाढते म्हणजे आता 100 मध्ये 5 मिळायला लागतील म्हणजे किती झाले 105 भाग्याला किती झाले 100 गुणेला हे झालं एका वर्षासाठी. आपल्याला किती वर्ष जायचं आहे 2 वर्ष. परत 105 भाग्याला 100. ठीक आहे. आता बघा काटाकाटी करण्याच्या अगोदर 105 आणि 100ला 5ने भाग जातो तो देऊन टाकू. 5 दुनी 10 5 1 5 आणि इथं 5 2 10 5 0 0. परत इथं 5 दुनी 10 5 1 5 5 दुनी 10 5 0 0. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 2ने जर या 200ला भागलं तर कितीचा भाग जाईल 100चा. 2ने जर 100ला भागलं तर कितीचा भाग जाईल 50चा. ठीक आहे. 21 गुणिले 21 म्हणजे 21चा वर्ग 441 गुणिला 50. ठीक आहे. हा 0 इथं दिला. 5 गुणिले 1 5 1 5 5 चौक 20 0 हातचे आले 2 5 चौक 20 2 22 म्हणजेच 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल 22,050 इतकी होईल. ठीक आहे.
तर अशा पद्धतीनुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व करतो. ठीक आहे. 2 प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे आहेत, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 10वा प्रश्न असाच आहे. इथं 5% वाढते. आजची लोकसंख्या 1,76,400. ठीक आहे. 1,76,400 हा झाला 10वा प्रश्न. 11वा प्रश्न सेम आहे. एका गावची आजची लोकसंख्या 10% वाढते. 10% वाढते आणि त्याची आजची जी लोकसंख्या आहे 15,000 आहे. आजची जी लोकसंख्या आहे ती किती आहे? 15,000. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर 10वा आणि 11वा प्रश्न तुम्ही सॉल्व करून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघून घ्या. एका गावातील लोकसंख्या 10,000 असून 12 नंबरचा प्रश्न आहे. एका गावातील लोकसंख्या 10,000 असून दरवर्षी ती 10% वाढते. तर 1.5 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? त्या गावची लोकसंख्या किती होईल असं तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. इझी प्रश्न आहे. आता बघा या प्रश्नामध्ये आपलं काय चेंजेस झालं. आजची लोकसंख्या 10,000 आहे. 10% वाढते ते पण ठीक आहे, पण इथं वर्ष जे आहे 1.5 वर्ष दिलेलं आहे. म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष दिलेलं असतं तर आपण करू शकतो. म्हणजे 1 वर्ष पूर्ण आहे आणि अर्ध वर्ष अपूर्ण आहे ना. और दुसरं काय आहे? अर्धच वर्ष आहे. मग या अर्ध्या वर्षासाठी आपल्याला जी टक्केवारी आहे ही 10% असेल. बरोबर आहे. पण हे अर्ध्या वर्षासाठी आपल्याला हा जो पर्सेंटेज आहे हा कमी होईल. म्हणजे 10 गुणिले 1/2 करावं लागेल. तर 2×5 म्हणजे या अर्ध्या वर्षासाठी ही जी लोकसंख्या आहे ही 10% वाढेल. कारण दरवर्षी ती 10% वाढते. तर अर्ध्या वर्षात त्याची अर्धी होईल. म्हणजे 10%चे अर्धे किती झाले? 5%. म्हणजे या 1/2 या 10ला गुणल्यानंतर या अर्ध्या वर्षासाठी जी लोकसंख्या वाढणार आहे ती किती वाढणार आहे? 5%नीच वाढणार आहे. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. 2.5 वर्ष असते तर 2 वर्ष आपण पूर्ण घेतले असते. परत या अर्ध्या वर्षाचा 10ने जे पण इथे टक्केवारी असेल त्याला भागलं असतं, म्हणजे गुणलं असतं, तेव्हा तुम्हाला ती टक्केवारी भेटणार आहे. ठीक आहे. तर सेम प्रश्न. तर 2 वर्षानंतर त्या गावची 1.5 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती? तर आपण करू 1.5 वर्षानंतर 1.5 वर्षानंतरची लोकसंख्या बरोबर आजची लोकसंख्या किती आहे? 10,000. ठीक आहे. गुणेला दरवर्षी 10%नी वाढते. म्हणजे 1 वर्ष पूर्ण आहे. म्हणजे 100 मध्ये 10 मिळवले 110 भागेला 100 हे झालं यामधल्या एका वर्षासाठी. आता पुढे या अर्ध्या वर्षासाठी कितीने वाढली ते रे? 102 गुणेला 10% म्हणजे 2×5 म्हणजेच किती? 5%ने वाढली. म्हणजे इथं टक्केवारी काय आली? 5%. म्हणजे 100 मध्ये इथं किती होणार लागतील? 5. म्हणजे 105 भागेला 100. हा 0 या 0 सोबत कटला. हा 0 या 0 सोबत कटला. 105 आणि 100ला भागलं तर 5ने भाग जातो. 5 2 10 5 1 5 5 2 10 5 0 0. हा 0 या 0 सोबत कटला. 2ने जर 100ला भागलं तर 50चा भाग गेला. आता 50 गुणेला याचा जर गुणाकार केला तर 231 येईल. 11 गुणेला 21 केलं तर बरोबर आहे. आता हा 0 आपण देऊन टाकला. 5 1 5. ठीक आहे. 5 3 15 5 हातचा आला 1. 5 2 10 आणि 1 11 म्हणजे 11,550 ही जी होईल त्या गावची लोकसंख्या होईल. 11,550. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो. इझी असतात. सेम 13वा प्रश्न अशाच पद्धतीचा जर असेल
आणि आजची लोकसंख्या त्यांनी दिली आपल्याला 20,000. टक्केवारी 20% दिली. आजची लोकसंख्या आहे 20,000. ठीक आहे. आणि टक्केवारी 20% वाढली म्हटलं एका गावची लोकसंख्या 20,000 असून दरवर्षी ती 20% वाढते, तर 1.5 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल? सेम तीच पद्धत. म्हणजे एका वर्षासाठी तर 20% वाढेल, पण या अर्ध्या वर्षासाठी 1/2 गुणिले 20 करावं लागतील. म्हणजे 2 ने 20ला भागलं, 10चा भाग गेला, म्हणजे या अर्ध्या वर्षासाठी ती 10% वाढेल. बरोबर आहे. मग आता सॉल्व करा. डायरेक्ट करतो मी. आजची लोकसंख्या 20,000 गुणेला पहिल्या वर्षी 20% वाढली म्हणजे 120 भागेला 100 गुणेला दुसऱ्या वर्षी अर्ध वर्ष आहे म्हणजे किती टक्के आली? 10%. म्हणजे 100 मध्ये 10 मिळवले, 110 भागेला 100. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. म्हणजेच 200 गुणेला 12 गुणेला 11 किती झाले रे? 132 होतील ना. ठीक आहे. 132. ठीक आहे. आता 132 गुणेला 2 जर केलं तर 262 होतील आणि 2 शून्य म्हणजे 26,200 ही जी आपल्याला आजची लोकसंख्या भेटेल. ठीक आहे. 26,200 की 400? 132 आहेत ना, तर हे 4 होतील. 26,400 आजची लोकसंख्या आपल्याला भेटेल. ठीक आहे. 132 गुणेला 2 केलं तर 264 आणि पुढचे 2 शून्य म्हणजे 26,400 हे आपल्याला 1.5 वर्षानंतरची त्या गावची लोकसंख्या भेटेल. एक प्रश्न तुम्ही सॉल्व करून बघसाल. सेम आहे, फक्त इथं आहे 5%. एका गावची लोकसंख्या 20,000 असून दरवर्षी ती 5% वाढते, तर त्या गावची लोकसंख्या 1.5 वर्षानंतरची लोकसंख्या किती होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. बघा, पहिल्या वर्षासाठी 5% म्हणजे 105 भागेला 100 येतील आणि दुसऱ्या वर्षी म्हणजेच 5 गुणिले 102 म्हणजे हे उत्तर भेटेल तुम्हाला 2.5%. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 102.5% तुम्ही भागेला 100 करसाल पुढच्या याच्यामध्ये. आता पॉईंटचं आलं म्हणजे घाबरण्याची गरज नाही. आपण दशांश पूर्णांकाचा भागाकार गुणाकार सर्व बघितलेला आहे. तुम्ही सॉल्व करा, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. याचं उत्तर आहे 21,525. 21,525 याचं उत्तर आहे. हे तुम्ही सॉल्व करून मला दाखवा. ठीक आहे. दाखवा म्हणजेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगसाल. कमेंट बॉक्समध्ये सांगताना तुम्ही प्रामाणिकपणे सॉल्व करा किंवा तुम्ही डायरेक्ट सोडून मला टेलिग्राम चॅनलला टाकू शकता. पुढचा प्रश्न अशाच टाईपचा आहे, पण यामध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं की वर्षानंतर म्हणजे 2 वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर. आता आपल्याला आजची लोकसंख्या दिलेली आहे, लोकसंख्या वाढत आहे, पण पूर्वीची लोकसंख्या काढायची आहे 2 वर्षापूर्वीची. तर त्यामध्ये कसं करायचं तर ते प्रश्न आपण बघूया. पंधरा नंबरचा प्रश्न बघा. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आजची लोकसंख्या 12,100 असेल तर 2 वर्षापूर्वीची त्या गावची लोकसंख्या किती होईल? लोकसंख्या किती होती असं विचारावं लागेल. किती होती हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे आणि याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. करता येईल का तुम्हाला सॉल्व? हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येईल का? एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आजची लोकसंख्या 12,100 असेल तर 2 वर्षापूर्वीची त्या गावची लोकसंख्या किती? हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येईल का? इझी प्रश्न आहे. आता आपल्याला 2 वर्षापूर्वीची विचारलेली आहे.
इझी करता येईल. तर 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या, जेवढे पण वर्ष दिले असतील 2 वर्ष 3 वर्ष काढता येईल. 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या बरोबर, ठीक आहे, लोकसंख्या बरोबर, ठीक आहे. आजची किती आहे, 12,100 गुणेला दरवर्षी 10% वाढते, म्हणून आपण नंतरची काढण्यासाठी 100 अधिक 10 110 भागेला 100 करत होतो. आता याला उलटं लिहायचं. पहिल्या वर्षासाठी 10% वाढले म्हणजे 100 वरती घ्यायचे आणि 100 मध्ये 10 मिळवले 110 खाली. पहिले काय करायचं, 110 वरती 100 खाली घ्यायचो. नंतरची असेल तर 110 वरी 100 खाले आणि पूर्वीची असेल तर 100 वरती 110 खाले. ठीक आहे, समजून आलं, बस एवढंच आहे. आता पहिल्या वर्षी 10% वाढली, परत दुसऱ्या वर्षी परत इथं काय लिहिता येईल, 100/110. ठीक आहे, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 11ने जर 121ला भागलं तर 11चा भाग गेला, 1100 आले, आणि 11ने जर 1100ला भागलं तर 100चा भाग गेला. म्हणजे 100 गुणिला 10 गुणिला 10, म्हणजे या 100च्या पुढते हे 2 शून्य देऊन टाका, म्हणजे आजची लोकसंख्या किती येईल, 10,000. बस एवढं इझी आहे, समजलं. म्हणजे एवढं यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, पूर्वीची जर विचारली जर टक्केवारी आपण मिळवतो ती खाली लिहायची आहे. नंतरची जर विचारली जर ती टक्केवारी आपण मिळवतो, कारण वाढत आहे म्हणून टक्केवारी मिळवत आहे, तर वरती घ्यायचं आणि 100 खाली लिहायचं. बस एवढा पॉईंट लक्षात ठेवा. आधीचा जसा प्रश्न होता तशाच पद्धतीनुसार हा प्रश्न आहे. एक प्रश्न असाच बघू, 20% आहे, दरवर्षी ती 20%नी वाढते. आजची लोकसंख्या आहे 72,000. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 20%नी वाढते. जर आजची लोकसंख्या 72,000 असेल तर 2 वर्षापूर्वीची त्या गावची लोकसंख्या किती होती. ठीक आहे, तर 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या बरोबर आजची लोकसंख्या किती आहे, 72,000 गुणेला दरवर्षी 20%नी वाढते. 2 वर्षापूर्वीची पाहिजे, म्हणजे 100 वरती येईल, 20% वाढले 120 खाले. हे झालं पहिल्या वर्षासाठी. दुसऱ्या वर्षासाठी परत 100 वरती 20%नी वाढले 120 खाले. समजलं. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 12ने 72ला भागला, 12×5 = 60, 12×7 = 72 आणि हे पुढचे 3 शून्य, 6,000 झाले. परत 12×5 = 60 आणि हे पुढचे 2 शून्य, 500 झाले. 500 गुणिला 10 गुणिला 10, म्हणजे 500च्या वरती 2 शून्य देऊन टाका, म्हणजे 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती, 50,000 होती असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर इझिली पद्धतीनुसार आपण हे प्रश्न सॉल्व करता येतात. खूप सोपं आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारलेले सुद्धा आहेत. तर टक्केवारी चॅप्टर तसा पाहायला खूप मोठा आहे. आज आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, मी गावी आलेला आहे बघा, आणि गावी आल्यामुळे आपल्याकडे बोर्ड एवढाच अवेलेबल होता लहाना, त्यामुळे बोर्डचा काही इश्यू नाही आहे. प्रश्न तुम्हाला दिसत आहे, समजत आहे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि आपण जास्तीत जास्त टायमिंगनुसार आता लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, कारण यामध्ये 2-3 मोबाईलचा वापर करून आपण टायमिंग वाढवून टाकू लेक्चरचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न असाच एक तुम्ही सॉल्व करसाल. 5%नी वाढते आणि 17,600 किती आहे, 40 असेल. 17 नंबरचा प्रश्न. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 5%नी वाढते. जर आजची लोकसंख्या 17,640 असेल तर 2 वर्षापूर्वीची त्या गावची लोकसंख्या किती होती. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा, उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. 18 नंबरचा प्रश्न. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 2%नी वाढते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, 2%नी वाढते. आजची लोकसंख्या आहे 26,010. 26,010 आजची लोकसंख्या आहे. परत 2 वर्षापूर्वीची त्या गावची लोकसंख्या किती होती असं विचारलेलं आहे. 2 वर्षापूर्वीची त्या गावची लोकसंख्या किती होती असं विचारलेलं आहे. पहिल्याचं दुसऱ्याचं उत्तर आहे 16,000. याचा आन्सर जे आहे 16,000 आहे, तुम्ही काढायचं आहे. ठीक आहे, आणि याचं उत्तर असं शेवटच्याचं तिसऱ्याचं उत्तर आहे 25,000. याचं जे आन्सर आहे हे किती आहे, 25,000 आहे.
तुम्ही सॉल्व करून बघा तुमचं उत्तर हे येत आहे का, म्हणून तुम्हाला उत्तर मी लिहून देऊ राहिलो. कारण भरपूर आता मी ऑब्झर्व करत आहे की विद्यार्थी जे प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो त्याचं ना उत्तर टाकत नाही काय करत, म्हणजे याचा अर्थ तुमचा अभ्यास जोरान चालवला आहे. ठीक आहे. असो, पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. अशाच टाईपमधले आणखी वेगवेगळे प्रश्न आपण सॉल्व करण्याचे प्रयत्न करणार आहोत. बघा, अशाच टाईपमध्ये आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. 19 नंबरचा प्रश्न बघू आपण. एका गावची लोकसंख्या 50,000 आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 11%, व तिसऱ्या वर्षी 12% लोकसंख्या वाढली. तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल. लोकसंख्या किती होईल असं विचारलेलं आहे. इझी प्रश्न आहे, पण कॅल्क्युलेशन थोडंसं भारी जाऊ शकते. भारी जाता नाही येत, इझी आहे. बघूया करता येते का तुम्हाला. तुम्हाला करता येईल का प्रश्न हा? करता येईल तुम्हाला. करता येत असेल तर बघा सॉल्व करून येते का. एका गावची लोकसंख्या 50,000 आहे. पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 11% व तिसऱ्या वर्षी 12%नी लोकसंख्या वाढली. तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल. तर 3 वर्षानंतरची लोकसंख्या बरोबर, ठीक आहे, लोकसंख्या किती आहे 50,000 गुणेला पहिल्या वर्षी 10%नी वाढली 110/100, दुसऱ्या वर्षी 11%नी वाढली 111/100, तिसऱ्या वर्षी 12%नी वाढली 112/100. ठीक आहे. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 112 आणि 100ला वाहलं तर 5ने भाग जातो, 4ने भाग जातो. 4 दुनी 8, 4 8 32, परत 4 दुनी 8, 4 25, 25/50 आले, 25 दुनी 50. ठीक आहे, इथं क्लिअर झालं. म्हणजे आता खाली काही नाही राहिलं. म्हणजे 11 गुणेला 111 आणि 28 हे आहेत. म्हणजे 11 जर 128ला जर गुणलं तर 8 आणि 2 10शी 0 होतात. म्हणजे हा 8 10शी 0 म्हणजे हे 308 येतील, आहे ना. गुणेला 111 गुणेला 2 हा गुणाकार करायचा. हा गुणाकार करून घेऊ. जर आपण गुणलं 308 गुणेला 111 जर केलं तर आपल्याला काय भेटेल 803, नंतर 803, नंतर 2 0, 803 बरोबर. 8 8 8 आणि 3 11, हातचा आला आहे 3 आणि 1 4, हे 3 34,188. 34,188 गुणेला 2 जर केलं तर सरळ सरळ डबल होतात. 8 2 1606, हातचा आला 1, 8 2 16 आणि 1707, हातचा आला 1, 2 1 2 3. ठीक आहे. 2 गुणिले 4 8 आणि 2 गुणिले 3 6, म्हणजे 68,376 हे आपलं परफेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल 68,376. मी कॅल्क्युलेशन करताना इथं चुकत होतो. म्हणजे थोडी जरी कॅल्क्युलेशन
चुकली तर आपला उत्तर चुकते. ठीक आहे. पुढचा प्रश्न अशाच पद्धतीचा 20 नंबरचा आपण प्रश्न बघूया. वीस नंबरचा प्रश्न आहे. एका गावची लोकसंख्या 40,000 आहे. पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 20% व तिसऱ्या वर्षी 25%नी लोकसंख्या वाढली तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल असं विचारलेलं आहे. म्हणजेच 3 वर्षानंतरची लोकसंख्या बरोबर आजची लोकसंख्या किती आहे 40,000 गुणिले पहिल्या वर्षी 20%नी वाढली म्हणजे 100मध्ये 20 मिळवले 120 भाग्याला 100 आले. परत दुसऱ्या वर्षी 20%नी वाढली म्हणजे परत 120 भाग्याला 100 आले. तिसऱ्या वर्षी 25%नी वाढली म्हणजे 125 भाग्याला 100 आले. 125 आणि 100च्या बाबतीत विचार केला तर 25 5 125 25 चौक 100. ठीक आहे. सरळ सरळ आहे. 4ने जर 40,000ला भागलं तर हे झाले 10,000. ठीक आहे. पुढे हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत खाली काही राहिलं नाही. आता 12 गुणिले 12 गुणिले 5 आणि 100 तर 100 गुणिले 12 गुणिले 12 144 गुणिले 5 हा गुणाकार केला की आपल्याला उत्तर भेटेल. म्हणजे 100 गुणिले 5 चौक 20 0 हातचे आले 2, 5 चौक 20 20 2 22 2 हातचे आले 2, 5 1 5 5 2 7 म्हणजे 720. 720 वरती हे 2 शून्य दिले की म्हणजे आपल्याला उत्तर भेटेल. तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल 72,000 इतकी होईल. ठीक आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे आपलं 72,000. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न 21 नंबरचा बघू आपण. सेम प्रश्न आहे. एका गावची आजची लोकसंख्या 25,000 आहे. दरवर्षी ती 25%, 10% आणि 30%, 25%, 10% व 30%ने वाढली तर त्या गावची 3 वर्षानंतरची लोकसंख्या किती येईल. हा 21 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल. पुढचा प्रश्न आपण बघूया. बावीस नंबरचा प्रश्न बघा का आहे. एका व्यक्तीने 30% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 630 सफरचंद शिल्लक राहिले. सफरचंद शिल्लक राहिले. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते. त्याच्याकडे किती सफरचंद होते.
ठीक आहे, इझी प्रश्न आहे. एका व्यक्तीने 30% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 630 सफरचंद शिल्लक राहिले. 30% विकले म्हणजे 100 पैकी विकले, कारण टक्केवारी आहे म्हणजे काय आहे 100. 100 पैकी 30% विकले म्हणजे किती टक्के राहिले रे? 70%. बरोबर आहे ना. 70% शिल्लक राहिले तेव्हा त्याच्याकडे किती होते? 630 सफरचंद. तर सुरुवातीला त्याच्याकडे 100% सफरचंद राहतील, तर 100% होते, तर तेव्हा त्याच्याकडे किती होते म्हणजे x तिरपा गुणाकार. समजलं का? 30% विकले म्हणजे राहिले 70%, 40% विकले म्हणजे राहिले किती? 60%, 20% विकले म्हणजे राहिले किती? 80%. या गोष्टी लक्षात आल्या. 70% बरोबर 630, कारण 630 सफरचंद शिल्लक राहिले. तर 100% बरोबर किती? तिरपा गुणाकार, म्हणजे 70 गुणिला x बरोबर 100 गुणिला 630. एक्सची किंमत काढायची आहे, 70 इकडे भागाकारामध्ये जाईल, म्हणजे 100 गुणिला 630 भागेला 70. हा शून्य या शून्यासोबत कटला, 7 9 63. तर 100 गुणिला 9 बरोबर किती उत्तर आलं आपलं? 900. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? 900 सफरचंद होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. तेवीस नंबरचा असाच आहे. एका व्यक्तीने 25% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 321 सफरचंद शिल्लक राहिले, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर 25% विकले म्हणजे राहिले किती? 75%. तर तेव्हा त्याच्याकडे किती होते? 321. तर 100% असेल त्यावेळेस किती होते? तर x माहीत नाही. तिरपा गुणाकार म्हणजे 75 गुणिला x बरोबर 321 गुणिला 100. ठीक आहे, हा इकडे जाईल. x बरोबर 321 गुणिला 100, 75 भागाकारामध्ये. 25 चोक 100, 25 त्रिक 75. 3 ने याला जर भागलं तर 3 1 3, 3 0 0, 3 7 21. म्हणजे x बरोबर 7 चोक 28, 428. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? 428 सफरचंद होते असं आपण म्हणतो. ठीक आहे. सेम प्रश्न. एका व्यक्तीने 24 नंबरचा, एका व्यक्तीने किती? 20% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 560 सफरचंद शिल्लक राहिले, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा, बरेचसे टाईप्स आपण घेतलेले आहेत या पार्ट 3मध्ये. आणखी भरपूर चॅप्टर आपलं बाकी आहे. थोडासा मोठा चॅप्टर असल्यामुळे याला आपण आणखी उद्याचे दिवस आपण पुढे घेऊया. आणखी 2 लेक्चर किंवा 3 लेक्चर याचे होऊ शकतील. ठीक आहे, कारण चॅप्टर काय आहे? मोठा आहे. ठीक आहे. तर आजचं जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.